जय श्रीकृष्ण, दंडक प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय दर्शकांनो, आज मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे जो आपल्या ऋषी मुनींचा, साधू संतांचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या पूर्वजांचा, जे मी वारंवार म्हणत असतो, आपलं स्वयंपाकघर हेच सगळ्यात मोठं आपलं उपचार केंद्र आहे. हो, तर हे कसं ते लक्षात घ्या. ज्यांचे हाडं 206 हाडं आणि 206 सांधे कीर्तन करत असतील, हो, किंवा ज्यांचे 900चे 900 स्नायू कीर्तन करत असतील, ज्यांची सगळी त्वचा, सगळ्यात मोठा बॉडी ऑर्गन्स आपली त्वचा आहे, ही जर कीर्तन करत असेल तरी, आणि एकुलतं एक हृदय आहे आपलं, ते जर कीर्तन करत असेल तर आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे मला कीर्तन याचा अर्थ असा आहे, जर उठताना बसताना जर आपल्या हाडांचा आवाज येत असेल, तडतड कडकड कुडकुड जे बी, बरोबर, त्याच्यानंतर थोडं जरी मार लागला तर स्नायूंचा आजार जात नाही, लवकर स्नायू रिपेअर होत नाही, रिकवर होत नाही. लेगामेंट फ्रॅक्चर झालेले आहे किंवा लेगामेंटला मार लागलेला आहे, तो लवकर भरला जात नाही, किंवा लेगामेंट फाटल्या गेल्या, एअर अँड टेअर झालेले आहे तरी, आणि पावसाळा असला तर वात विकार वाढतो, हे सत्य आहे, पण उन्हाळ्यातही वाताचे आजार, हो, हिवाळ्यामध्ये त्वचा तडतड करते, समजू शकतो आपण, पण उन्हाळ्यामध्येही त्वचा तडतड करते, हो, तर हे ठीक नाही आहे, बरोबर आहे का नाही. आणि 12 महिने दम लागतोय, हृदयाची क्षमता कमी झाली तर काय करायचं बघा, हे समजून घ्या. हे व्हर्जिन कोकोनट ऑइल, हो, हे व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे नारळाची खऱ्या अर्थाने नुसती मलाई नाही आहे, तर हे नारळाचं लोणी, हे लक्षात ठेवा. 100 वर्षापर्यंत आहे ना आपलं हृदय स्वस्थ ठेवलं, 100 वर्षापर्यंत आपले स्नायूतंत्राची ताकद मजबूत करून ठेवलं, हाडं एकदम मजबूत करून ठेवलं, आणि त्वचेवरती ग्लो हा तुमचा म्हातारा होईपर्यंत राहील, हे लक्षात ठेवा. तर हे दररोज सगळ्यांनी 2-2 चमचे रिकाम्या पोटी प्यायचं, हे कोमट पाण्यामध्ये टाकून. आणि जर कोमट पाण्यात नसलं तर तोंडात टाकायचं आणि हळूहळू चगळून त्याला पिऊन घ्यायचं आहे. दररोज नित्याने करा, सातत्याने करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.